हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस. मी बच्चाओ सर, डायरेक्टर ऑफ बच्चाओ क्लासेस. बच्चे लोक आपण अभ्यास करतोय मॅथ्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आणि मी नेहमीच काय म्हणतो, कन्सेप्ट छान असतील तर जॉमेट्री एन्जॉय करता येईल. कन्सेप्ट जर नसतील क्लिअर तर मग हा सब्जेक्ट तुम्हाला काय वाटेल, कठीण वाटेल. बच्चे लोक चला, आपलं हे चॅप्टर आपण जवळपास एंड करत आणलाय. बच्चे लोक आपण सॉल्व करतो आहोत प्रॉब्लेम सेट 1. यातले पण आपले 7 सम सॉल्व करून झालेले आहेत. उरले 3 सम. चला आजच्या लेक्चर मध्ये हे 3 सम्स आपण स्टडी करूया, कंप्लीट करूया. बच्चे लोक, क्वेश्चन 8, राइट द कॉन्वर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. क्वेश्चन आहे बच्चे लोक, राइट द कॉन्वर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे लोक, एखादा स्टेटमेंट असेल तुमच्याकडे, ते जर कंडिशनल फॉर्म मध्ये असेल, ते जर अजून कंडिशनल फॉर्म मध्ये असेल, कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, इफ देन फॉर्म मधलं स्टेटमेंट असेल, इफ देन फॉर्म मधलं स्टेटमेंट असेल. एखादं स्टेटमेंट कंडिशनल असेल उत्तम, नसेल कंडिशनल करून घेता येतं इफ देन वापरून. स्टेटमेंट आहे, कंडिशनल करून घेतलं किंवा कंडिशनल आहे, इफ देन मधल्या स्टेटमेंटला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. आणि जेव्हा बच्चे लोक आपण इफ नंतर, इफ पासून देन पर्यंतचा पार्ट आता मागे टाकला, देन नंतरचा पार्ट आपण पुढे आणला आणि नवीन स्टेटमेंट बनवलं. इफ नंतरचा पार्ट देन नंतर जाऊ दिला, देनच्या नंतरचा होता तो पार्ट तो पुढे आणला इफच्या नंतर. तर हे जे स्टेटमेंट आपण बनवतो अल्टर चेंज करून, तर बच्चे लोक ह्या स्टेटमेंटला म्हणतो आपण कॉन्वर्स. पहिलं तर काय, कॉन्वर्सचं मिनिंग तुम्हाला क्लिअर पाहिजे. कॉन्वर्स म्हणजेच काय, कंडिशनल स्टेटमेंट मधला इफ आणि देन मध्ये जे काही पार्ट्स होते स्टेटमेंटचे, ते जर आपण चेंज करून घेतले, इंटरचेंज केले, जे नवीन स्टेटमेंट तयार होतं त्याला काय म्हणतो आपण, कॉन्वर्स. तर चला या स्टेटमेंटचा आपण काय बनवूया बच्चे लोक, कॉन्वर्स बनवूया सगळ्यांचा. मग कॉन्वर्स म्हणजे काय, स्टेटमेंटच. फक्त ओरिजिनल स्टेटमेंट मध्ये इफ नंतरचा पार्ट, देन नंतरचा पार्ट, या दोन्ही पार्ट्सला आपण काय करत असतो, इंटरचेंज करत असतो. मग चला बच्चे लोक, सोल्युशन त्यातलं फर्स्ट, सोल्युशन मधलं फर्स्ट. आता बच्चे लोक, इफ नंतर बघा, इफ नंतर कोणता पार्ट आहे, हा. देन नंतर कोणता पार्ट आहे, हा. आता देन नंतरचा पार्ट आपण कुठे आणूया, पुढे. आणि इफ नंतरचा पार्ट कुठे पाठवूया, मागे. आपल्याला आता देन नंतरच्या पार्टने काय करायचंय, स्टार्ट करायचंय. देन नंतर काय आलंय, द फिगर इज ट्रायंगल. फिगर इज ट्रायंगल. मग आपण देन नंतरच्या वाक्याने स्टार्ट करूया. इफ इट इज अ ट्रायंगल, देन द फिगर इज ट्रायंगल. सगळंच फिगर वगैरे सगळेच वर्ड्स यूज केले पाहिजेत, असं काही नाही बच्चे लोक. इफ इट इज अ ट्रायंगल, देन, मग हा देन नंतर हा पाठव. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इज 180. दोन्ही पार्ट्सला आपण काय करूया, चेंज करूया. हा जो देन नंतरचा पार्ट आहे तो घेऊया पुढे, इफ नंतरचा पार्ट आणूया मागे. मग इथे तुम्हाला काय म्हणता येईल, इफ द फिगर इज ट्रायंगल. अगदी शब्दशाही यूज केलं तरी काही अडचण नाही. इफ द फिगर इज ट्रायंगल, देन द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन अ फिगर इज 180. असंही लिहून टाकलं तरी ते चुकीचं नाही. चला चलो, मग आपण काय, इफ देनची अल्टरचेंज करूया. इथून आता हा जो पार्ट आहे तो कुठे घ्यावा लागेल आपल्याला, देन नंतरचा पार्ट इफ नंतर घ्यावा लागेल. इफ द गिवन फिगर इज ट्रायंगल, इफ द फिगर इज ट्रायंगल, मी फक्त गिवन शब्द वाढून घेतो. इफ द गिवन फिगर इज ट्रायंगल, इफ द गिवन फिगर इज ट्रायंगल, देन आता इफ नंतरचा पार्ट त्याला कनेक्ट करूया. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स, देन द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स, देन द सम
of measures of angles. Then the sum of measures of angles in a figure. रिपीट करायची गरज नाही बच्चे लोग. Then in a figure या शब्दांना काही शब्द आपण ओमिट केले, काढून टाकले तरी चालतात. Then the sum of measures of angles is किती 180 डिग्री. म्हणजे इथे सुद्धा काही शब्द आपण काढून टाकले असते तरी चाललं असतं. इफ द गिवन फिगर इज ट्रायंगल, त्याच्याऐवजी आपण डायरेक्ट असंही म्हटलं असतं इन अ ट्रायंगल सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इज 180. तरी तो काय राहिला असता बच्चो कॉन्व्हर्सल्स. अजून इफ इट इज अ ट्रायंगल, द गिवन फिगरच्या ऐवजी काय म्हटलं असतं आपण इट म्हटलं असतं. इफ इट इज अ ट्रायंगल then the sum of measures of angles is 180 असं पण म्हणता येतं. आशय तोच राहिला पाहिजे. चला बच्चो सेकंड मध्ये बच्चो इफ नंतर कोणता पार्ट येतो बघा, देन नंतर कोणता पार्ट येतो बघा, आणि दोन्ही पार्ट्सला काय करून टाका, चेंज करून टाका. त्यासाठी काही वर्ड्स कमी करावे लागले, काही वर्ड्स वाढवावे लागले तरी चालतं. देन नंतर दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. पण कोणाविषयी बोललं जातंय बच्चो लोग? इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स. कोणाविषयी बोललं जातंय? टू अँगल्स विषयी. मग देन नंतर दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर म्हणजेच काय? द अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंट. दे आर हा दे कोणासाठी आलेला आहे? If the sum of measures of two angles is 90, then they हा दे कोणासाठी आलाय बच्चो लोग? टू अँगल्स साठी आलाय. त्यामुळे त्या टू अँगल्सला कुठे घेऊन टाकू आपण? पुढे. देन नंतरचा पार्ट आपण कुठे घेतोय आता? पुढे घेतोय. देन नंतरचा पार्ट घेतोय पुढे, त्याला इफ ने आपण कनेक्ट करूया. हा पार्ट आणतोय मी पुढे. इफ दे कोणासाठी वापरलं गेलंय? टू अँगल्स साठी. If two angles देच्या ऐवजी कोण? दे कोणासाठी यूज झालाय? टू अँगल्स साठी. If two angles are complement of each other. If two angles are complement of each other. If two angles are complement of each other. देन मग आता देन आणि देन नंतर हा इफचा पार्ट आता कुठे जाईल? देनच्या नंतर. देन द सम ऑफ मेजर्स. देन द सम ऑफ मेजर्स. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90. ऑफ टू अँगल्स इज 90. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ देम म्हटलं तरी चालेल, टू अँगल्स म्हटलं तरी चालेल, ऑफ देम. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ देम इज 90. आणि देमच्या ऐवजी, देम म्हणजे काय? त्यांची. देमच्या ऐवजी तुम्ही काय वापरू शकता? टू अँगल्स. देन सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90. इथे मी काय म्हटलं? सम ऑफ मेजर्स ऑफ देम इज 90. चला चलो थर्ड मध्ये इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स formed by transversal of two lines are congruent. If the corresponding angles formed by transversal of two lines are congruent, then the two lines are parallel. बच्चों लोग then इथं है, then नंतर आले the two lines are parallel. if नंतर हे सगळं स्टेटमेंट आलेलं आहे. if नंतर सगळं स्टेटमेंट. कॉन्व्हर्स म्हणजे काय? देन नंतरचा पार्ट कुठे घ्यायचा? पुढे घ्यायचा. इफ नंतरचा पार्ट कुठे टाकायचा? मागे टाकायचा. याला काय म्हणतो आपण? कॉन्व्हर्स. मग चला कॉन्व्हर्स इफ नंतर कोणाला घ्यावं लागेल आता? या पार्टला. इफ द टू लाईन्स आर पॅरलल. इफ द टू लाईन्स आर पॅरलल. इफ द टू लाईन्स आर पॅरलल देन, आणि मग आता देन नंतर कोणता पार्ट घ्यायचा? हा इफ नंतरचा. देन द करस्पॉन्डिंग अँगल्स. देन द करस्पॉन्डिंग अँगल्स. Then the corresponding angles formed by
फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल म्हणायच्या ऐवजी म्हणूया इट्स ट्रान्सव्हर्सल, म्हणजेच कोणाच्या त्या पॅरलल लाईनची ट्रान्सव्हर्सल. देन द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय इट्स ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट ऑफ टू लाईन्स. टू लाईन्स आपण इथे घेतल्याच आहेत पॅरलल. ऑफ टू लाईन्सला रिपीट करण्याची गरज नाही. देन द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय इट्स ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. काही अनावश्यक शब्द काढून टाकायचे असतात. पुन्हा ऑफ टू लाईन्स म्हणायची गरज सुद्धा नाही तशी. तर चलो हा पार्ट जो देन नंतर होता तो आणला मी पुढे. इफ द टू लाईन्स आर पॅरलल, if the two lines are parallel, then the corresponding angles formed by a transversal. A transversal च्या ऐवजी आता इथे a transversal म्हणजे कोणती ट्रान्सव्हर्सल होईल? फॉर्म बाय इट्स ट्रान्सव्हर्सल, त्यांची ट्रान्सव्हर्सल त्या पॅरलल लाईनची फॉर्म बाय इट्स ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. आता पुन्हा ऑफ टू लाईन्स म्हणायची गरज नाही. काही अनवॉन्टेड पार्ट काय करायचा? काढून टाकायचा. चलो फोर्थ. आता इथे पहा इफ नंतर काय आलंय ते द सम ऑफ द डिजिट्स ऑफ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. इफ नंतर देन नंतर आलाय म्हणजे लोक देन नंतर आलाय द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. आता यांना अल्टर चेंज करावं लागेल. इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, इफ नंतर आता याला कनेक्ट करावं लागेल. इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. चला चलो इफ नंतर आता काय देन नंतरचा पार्ट आणायचा आहे. इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन नंतरचा पूर्ण पार्ट संपला. मग आता इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन आता कोणता पार्ट कनेक्ट करावा लागेल? हा पार्ट. या दोन्ही पार्टची काय करायची असते? अदलाबदल. इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द सम ऑफ द डिजिट्स, देन द सम ऑफ द डिजिट्स, then the sum of the digits of that number, अ नंबरच्या ऐवजी काय? तो नंबर ना आता. ऑफ अ म्हणजे कोणताही होईल. ऑफ अ नंबर नाही, ऑफ दॅट नंबर, ऑफ दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. काय नाही. चलो काय केलं आपण कॉन्व्हर्स बनवताना? इफ नंतरचा पार्ट देन नंतर टाकला. देन नंतरचा पार्ट कुठे आणला आपण? इफ नंतर आणला. या दोघांना काय केलं? इंटरचेंज केलं. तर त्या स्टेटमेंटला, त्या कंडिशनल स्टेटमेंटचा काय म्हणतात? कॉन्व्हर्स म्हणतात. कॉन्व्हर्स म्हणजेच काही नाही, इफ देन नंतरच्या पार्टचं काय करून घेणं? इंटरचेंज करून घेणं. तर चलो हा झाला आपला 8 क्वेश्चन. चला सॉल्व्ह करूया 9 क्वेश्चनला. बच्चों लोग अपना 9 क्वेश्चन है. राइट द एंटीसीडेंट, त्याला गिवन पार्ट म्हणतात, अँड द कॉन्सिक्वेंट पार्ट टू बी प्रूव्ड, टू प्रूव्ह म्हणतात त्याला, इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. एंटीसीडेंट गिवन पार्ट कोणाला म्हणतो? कंडिशनल स्टेटमेंट मध्ये जो पार्ट इफ नंतर आलेला असतो देनच्या पूर्वी. इफ आणि देनच्या मधल्या पार्टला काय म्हणतात बच्चे लोक? अँटीसीडेंट, ज्याला आपण गिवन पण म्हणणार आहोत. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये देन नंतरच्या पार्टला म्हणतो आपण बच्चे लोक कॉन्सिक्वेंट, त्याला टू प्रूव्ह पण म्हणणार आहे. पार्ट टू बी प्रूव्ह, आपण पुढे शॉर्टकट त्याला टू प्रूव्ह म्हणणार आहे. मग बच्चे लोक पहिलं स्टेटमेंट, चला त्याचं सोल्युशन. पहिलं स्टेटमेंट आपल्याला पहिल्या स्टेटमेंट साठी काय लिहायचं बच्चे लोक? त्याचं अँटीसीडेंट लिहायचं आहे. पहिल्या स्टेटमेंट साठी लिहायचं आहे अँटीसीडेंट आणि त्याचा कॉन्सिक्वेंट. अँटीसीडेंट म्हणजेच गिवन काय आहे, कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्ह काय करायचं आहे. अँटीसीडेंट कुठे असतं? इफ आणि देनच्या मध्ये असतं. मग चला पहिलं स्टेटमेंट पहा. पहिलं स्टेटमेंट पहा. इफ इथे आणि देन इथे,
मग इफ आणि देन मधल्या या पार्टला, इफ आणि देन मधल्या ह्या पार्टला आपण काय म्हणणार आहोत, अँटीसिडेंट. मग अँटीसिडेंट काय, ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. अँटीसिडेंट काय आहे, ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. हे आपलं आहे गिवन, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता अँटीसिडेंट. ओके. कॉन्सिक्वेंट कुठे असतं, देन नंतर. मग देन नंतर काय आलं, चलो, इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग कॉन्सिक्वेंट काय आहे, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे काय चलो आपलं कॉन्सिक्वेंट, म्हणजेच पार्ट टू बी प्रूव्ड. चलो सेकंड. Second statement, the diagonals of a parallelogram bisect each other. The diagonals of parallelogram bisect each other. बच्चों प्लेन स्टेटमेंट है. इफ देनच्या फॉर्म मधलं कंडिशनल स्टेटमेंट नाहीये, प्लेन स्टेटमेंट आहे. मग आपण याला काय करूया, पहिलं कंडिशनल बनवून घेऊ. तो म्हणतोय बच्चों तो द डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. पण केव्हा, इफ इट इज पॅरलोग्राम. जर तो पॅरलोग्राम असेल तर द डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. पण केव्हा, इफ तो काय असेल, पॅरलोग्राम असेल. मग चलो याचं कंडिशनल स्टेटमेंट आपण असं करूया, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. If a quadrilateral is parallelogram, then the diagonals bisect each other. Then the diagonals bisect each other. मतलब सेकंड स्टेटमेंट प्लेन स्टेटमेंट होतं. The diagonals of parallelogram bisect each other. त्या प्लेन स्टेटमेंटला आपण कंडिशनल बनवून घेतलं. The diagonals bisect each other. अरे पण केव्हा, if it is parallelogram. म्हणून आपण if a quadrilateral is parallelogram, then the diagonals bisect each other. बच्चे लोग आता if नंतर कोणता पार्ट आला आहे, a quadrilateral is parallelogram. Then the diagonals bisect each other. मग आता if आणि thenच्या मधल्या पार्टला काय म्हणतो बच्चे लोग आपण, कॉन्सिक्वेंट. मग इथे कॉन्सिक्वेंट काय असेल, इफ आणि देन मधला पार्ट म्हणजे कॉन्सिक्वेंट. क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. कॉन्सिक्वेंट काय, द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. द क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम. देन नंतर काय आलं चलो, द डायगोनल बायसेक्ट ईच अदर. त्याला काय म्हणतो आपण, चलो इथे आपल्याकडनं उलट लिहिलं गेलंय, कॉन्सिक्वेंट नाही, हे काय आहे आपलं अँटीसिडेंट. इफ आणि देन मधल्या पार्टला काय म्हणतो चलो आपण, अँटीसिडेंट. आपला अँटीसिडेंट काय आहे, अँटीसिडेंट काय, इफ आणि देन मधल्या पार्टला आपण काय अँटीसिडेंट म्हणतो, कॉन्सिक्वेंट नाही. मग अँटीसिडेंट काय चलो, क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. अँटीसिडेंट द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. आणि मित्रांनो मग याचा कॉन्सिक्वेंट म्हणजे काय, देन नंतर येणारा पार्ट. देन नंतर येणारा पार्ट कॉन्सिक्वेंट काय आहे, देन नंतर काय आहे, द डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. कॉन्सिक्वेंट काय आहे, द डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. तो चलो हा झाला आपला 9th क्वेश्चन. बच्चों लोग हा झाला आपला 9th क्वेश्चन. याच्यानंतर 10th क्वेश्चन आहे, तिथे आपला प्रॉब्लेम सेट काय होतो, एंड होतो. तर बच्चों लोग चला सॉल्व करूया आपण 10th क्वेश्चनला. बच्चों लोग 10th क्वेश्चन. क्वेश्चन आहे, ड्रॉ लेबल्ड फिगर showing information in each of the following statements and write antecedent and the consequent. Draw a labeled figure. बच्चों लोग आकृती काढायची, फिगर काढायची, तिला लेबल म्हणजे नावं असली पाहिजे. आणखी राईट द अँटीसिडेंट. अँटीसिडेंट कोणाला म्हणतो, इफ नंतर जो पार्ट येतो कंडिशनल स्टेटमेंट मध्ये
त्याला आपण अँटीसिडंट म्हणतो, त्याला गिवन पण म्हणतात, गिवन पार्ट पण म्हणतात. अँड द कॉन्सिक्वेंट, कॉन्सिक्वेंट कोणाला म्हणतो चलो, जो पार्ट देन नंतर येतो त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो, त्याला पार्ट टू बी प्रूव्ड, म्हणजे नुसतं त्याला टू प्रूव्ह म्हटलं तरी चालणार आहे, तो कॉन्सिक्वेंट. अँटीसिडंट म्हणजे गिवन पार्ट, कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्ह करायचा पार्ट. अँटीसिडंट म्हणजे इफ नंतर येणारा पार्ट आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे देन नंतर येणारा पार्ट. चला मित्रांनो, आपल्याला काय काय करायचंय, लेवल डायग्राम काढायची, अँटीसिडंट लिहायचंय, कॉन्सिक्वेंट पण लिहायचंय. चला आपलं पहिली फिगर. तर मित्रांनो, सोल्युशन पहिल्याचा, सोल्युशन फर्स्ट मध्ये टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. आपल्याला चलो पहिल्यासाठी फिगर लागेल, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन इक्विलॅटरल ट्रायंगल लागतील आपल्याला, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. आपल्याला दोन ट्रायंगल लागतील आणि कसे लागतील बच्चो, ते इक्विलॅटरल लागतील. हा माझा एक ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल, आणि दोन्ही ट्रायंगल कसे असावेत बच्चो, इक्विलॅटरल ट्रायंगल वाटले पाहिजेत ते. मग बच्चो, दिस इज माय ट्रायंगल एबीसी, दिस इज ट्रायंगल पीक्यूआर. ही झाली आपली फिगर. बरं, ट्रायंगल्स कसे आहेत, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स. मग बच्चो आपल्याला लिहायचं आहे अँटीसिडंट पण. अँटीसिडंटला बच्चो आपण गिवन पण म्हणतो, अँटीसिडंटलाच म्हणणार आहेत आपण गिवन. आणि पुढच्या चॅप्टर मध्ये भरपूर सगळे प्रूफ्स येणार आहेत, त्याचंच हे सगळं प्रिपरेशन चालू आहे बच्चो. ह्या 10 क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट दिलं जातं, स्टेटमेंट वरनं काय आपल्याला काय गिवन आहे ते, काय प्रूव्ह करायचंय ते, आणि फिगर पण काढता आली पाहिजे, त्याचा सराव इथे दिला जातोय. पुढच्या पुढच्या चॅप्टर साठी लागणाऱ्या गोष्टींचा प्रॅक्टिस इथे केली जाते. चलो स्टेटमेंट होतं टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. मग आपण फिगर काढली टू इक्विलॅटरल ट्रायंगलची. मग आता गिवन काय आहे, गिवन कशाला म्हणतो आपण, इफ पासून देन पर्यंतच्या पार्टला म्हणतो आपण गिवन. मग इथे बघतो टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स, हे काय आहे आपलं गिवन आहे. मग इथे सांगूया गिवन मध्ये, अँटीसिडंट मध्ये ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर, and triangle PQR are equilateral triangles. चलो कोणाला म्हणतो आपण इक्विलॅटरल ट्रायंगल, ज्या ट्रायंगलच्या सगळ्या साइड कॉन्ग्रुएंट असतात. The triangle whose all sides are congruent, then it is called as equilateral triangle. माहिती आहे तुम्हाला पण. मग अँटीसिडंट काय होते, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. नुसतं वर्ड्स मध्ये लिहून चालणार नाही, आता सिम्बॉलिक लिहायचं असतं. आणि आर सिमिलर, ते ट्रायंगल्स कसे असतात म्हणे सिमिलर. तर बच्चो आपलं कॉन्सिक्वेंट म्हणजेच टू प्रूव्ह, कॉन्सिक्वेंट याला आपण पुढे काय म्हणणार आहोत, टू प्रूव्ह पण म्हणणार आहोत. कॉन्सिक्वेंट बच्चो टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स कसे प्रूव्ह करायचे असतात, आर सिमिलर. सिमिलर कोणाला म्हणतात पहिलं बच्चो, द फिगर्स विच आर सेम इन शेप, फिगर्स विच आर सेम इन शेप बट डिफरंट इन साइज. दोन फिगर शेपने सेम आहेत, आकाराने सेम आहेत, शेप इज सेम बट डिफरंट इन साइज, लहान मोठे आहेत. Then these figures are called as similar figures. अशा फिगर्सना म्हणायचं असतं बच्चो सिमिलर फिगर्स. आणि सिमिलर साठी सिम्बॉल कोणता यूज करतात बघा बच्चो, कॉन्ग्रुएंट फिगर साठी आपण असा सिम्बॉल यूज करतो कॉन्ग्रुएंट साठी. सिमिलर साठी काय नाही, हा खालचा इक्वलचा सिम्बॉल काढून टाकायचा. सिमिलर साठी हा असा सिम्बॉल यूज करतात बच्चो, सिमिलर साठी हा असा सिम्बॉल यूज करतात. हा सिम्बॉल आहे सिमिलॅरिटीचा.
चला चलो, मग आपल्याला पुढे काय सांगायचंय, टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मग फिगर मधनच ट्रायंगल एबीसी सगळं सिंबॉलिक लिहिलं जातं. आता ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, हे काय आपलं कॉन्सिक्वेंट, दॅट इज काय त्याला टू प्रूव्ह म्हणायचं. टू ट्रायंगल्स आर सिमिलर शब्दात लिहिलं का मी, नाही, कशात लिहिलं, सिंबॉलिक लिहिलं. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. मग चलो, हे झालं आपलं फर्स्ट. चला आता घेऊया यातलं सेकंड. मग चलो, सेकंड साठी पण आपल्याला काय फिगर ड्रॉ करायची, नंतर अँटीसिडेंट लिहायचं, नंतर कॉन्सिक्वेंट लिहायचं. अँटीसिडेंट म्हणजेच काय चलो, गिवन पार्ट. कॉन्सिक्वेंट म्हणजेच टू प्रूव्ह करायचा पार्ट. तर चलो सेकंड. सेकंड मध्ये इफ द अँगल्स इन द लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. चलो, पहिला अँगल्स कोणते आहेत, लिनियर पेअरचे, आणि आर कॉन्ग्रुएंट, ते अँगल कसे कॉन्ग्रुएंट आहेत. देन सुरू झालं म्हणजेच काय सुरू झालं चलो, कॉन्सिक्वेंट सुरू झालं. टू प्रूव्ह काय आहे ते सुरू झालं. देन इच ऑफ देम इज राईट अँगल. तर म्हणजे त्यातला प्रत्येक काय असतो, राईट अँगल असतो. पण देनच्या पूर्वी काय आलंय, इफ अँगल्स इन द लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. अँगल्स लिनियर पेअरचे आहेत, वरून ते कॉन्ग्रुएंट पण आहेत, आणि मग देन सुरू झालंय. हे सगळं देनच्या आधी काय आहे, गिवन आहे. आपल्याला अँगल्स कोणते काढावे लागतील, लिनियर पेअरचे अँगल्स काढावे लागतील. चलो, आपल्याला लिनियर पेअरचे, आणि वरून ते कसे आहेत, तर कॉन्ग्रुएंट पण आहेत. अँगल्स लिनियर पेअर मधले आहेत, वरून कॉन्ग्रुएंट आहेत. मग चलो, ही फिगर आपली, दिस आर अँगल्स इन लिनियर पेअर. नावं देऊया, ए बी सी. इकडचा अँगल एबीसी, इकडचा अँगल एबीडी. हे बच्चे अँगल्स कसे आहेत, लिनियर पेअर मधले अँगल्स आहेत. लिनियर पेअर मधले अँगल्स आहेत. ते कसे हवेत आपल्याला, कॉन्ग्रुएंट हवेत. देन मग काय प्रूव्ह करता येईल, इच ऑफ देम इज राईट अँगल. त्यातला प्रत्येक काय आहे म्हणे, राईट अँगल आहे. प्रत्येकाचं मेजर राईट अँगल म्हणजेच कोणाला म्हणतो, ज्याचं मेजर 90 डिग्री असतं त्याला म्हणतो आपण राईट अँगल. तर चलो, ही झाली आपली फिगर. मग आता लिहूया आपण अँटीसिडेंट म्हणजे गिवन पार्ट. अँटीसिडेंट यालाच काय म्हणतो आपण, गिवन पण म्हणतो. सेकंड चॅप्टर मध्ये याला आपण काय गिवन म्हणत राहणार आहेत. अँटीसिडेंट मागे पडून जाईल. गिवन काय विचारलं, अँगल्स इन द लिनियर पेअर. अँगल्स लिनियर पेअरचे आहेत. अँगल एबीसी अँड अँगल एबीडी. सिंबॉलिक लिहायचं आहे शब्दात नाही. अँगल एबीसी अँड अँगल एबीडी आर अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. अजून काय दिले बच्चे लोक, ते लिनियर पेअरचे आहेत आणि वरून आर कॉन्ग्रुएंट, ते कॉन्ग्रुएंट पण आहेत. मग आणखी काय लिहावं लागेल अँटीसिडेंट मध्ये, अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल एबीडी. अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल एबीडी. हे झालं आपलं अँटीसिडेंट. म्हणजे टू प्रूव्ह, त्यालाच काय म्हणतो आपण, कॉन्सिक्वेंट. या चॅप्टर मध्ये त्याला काय म्हणूया, कॉन्सिक्वेंट. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण त्याला काय म्हणणार आहे बच्चो, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय ते, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं बच्चो आपल्याला. देन नंतर काय आलंय, देन नंतर तर बच्चो देन नंतर आलंय इच ऑफ देम. इच ऑफ देम. देन नंतर आलंय इच ऑफ देम इज राईट अँगल. इच ऑफ देम त्यातला प्रत्येक जण काय आहे म्हणजे राईट अँगल आहे. मग टू प्रूव्ह काय, इच ऑफ देम इज राईट अँगल. अँगल एबीसी काय आहे, राईट अँगल. राईट अँगल कसं लिहायचं, 90 डिग्रीच्या अँगलला आपण राईट अँगल म्हणतो. मग अँगल एबीसी काय बच्चो 90 डिग्रीचा. अजून अँगल एबीडी काय आहे तर 90 डिग्रीचा. इच ऑफ देम इज 90. अँगल एबीडी इक्वल टू 90. कॉन्सिक्वेंट टू प्रूव्ह अँगल एबीसी इक्वल टू 90, अँगल एबीडी इक्वल टू 90. असं एकत्र लिहिलं असतं तरी चाललं असतं बच्चो. अँगल एबीसी इक्वल टू अँगल एबीडी इक्वल टू 90.
याचा अर्थ काय होतो, एबीसी पण 90च आहे, एबीडी पण 90च आहे, असं पण लिहिलं तरी चालतं. आपण सेपरेट लिहिलं पण असंही लिहिता आलं असतं. हे झालं आपलं सेकंड सब क्वेश्चनला त्याची फिगर, अँटेसिडेंट, कॉन्सिक्वेंट लिहू. चला आता थर्ड फिगर साठी असंच आपल्याला काय लिहायचंय, फिगर ड्रॉ करावी लागेल पहिलं, मग त्याचा अँटेसिडेंट म्हणजेच काय गिवन, मग टू प्रूव्ह म्हणजेच काय त्याचा कॉन्सिक्वेंट. तर बच्चे लोक चला तुम्ही पण विचार करा की थर्ड साठी फिगर कशी राहील, थर्ड स्टेटमेंट साठी फिगर कशी आहे, कॉन्सिक्वेंट, अँटेसिडेंट काय आहेत. चलो थर्ड आपलं, थर्ड मध्ये इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. चलो अल्टिट्यूड एक शब्द आला, अल्टिट्यूड. अल्टिट्यूड कोणाला म्हणतात बच्चे लोक, कोणत्याही व्हर्टेक्स मधनं त्या ट्रायंगलच्या अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला की त्याला म्हणतात अल्टिट्यूड. ट्रायंगलच्या कोणत्याही व्हर्टेक्स मधनं अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला की त्याला म्हणतात अल्टिट्यूड. मग इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, त्या अल्टिट्यूड्स कशा आहेत म्हणे, कॉन्ग्रुएंट. बरं, किती, ऑन टू साइड्स, दोन साइडच्या अल्टिट्यूड आपल्याला काढाव्या लागतील, त्या कॉन्ग्रुएंट आहेत हे पण आपल्याला घ्यावं लागेल. हे झालं तुमचा अँटेसिडेंटचा पार्ट. देन नंतर काय आलं, दोज टू साइड्स म्हणजे काय, ज्यांच्यावर तुम्ही अल्टिट्यूड काढल्या त्या साइड्स आर कॉन्ग्रुएंट. देन दोज साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ज्यांच्यावर तुम्ही अल्टिट्यूड्स काढल्या त्या साइड्स कॉन्ग्रुएंट. पहिलं अल्टिट्यूड, अल्टिट्यूड कोणाला म्हणायचं, व्हर्टेक्स मधनं अपोजिट साइडवर काढलेल्या परपेंडिक्युलरला काय म्हणतात, अल्टिट्यूड. शिवाय त्या अल्टिट्यूड्स कशा दिल्या आहेत आपल्याला, कॉन्ग्रुएंट. अल्टिट्यूड्स किती घ्यायचे आहेत आपल्याला, ऑन टू साइड्स, दोन साइड्स वरच्या अल्टिट्यूड्स घ्यायचे आहेत. मग चला बच्चे लोक एक ट्रायंगल ड्रॉ करू, त्याच्या दोन अल्टिट्यूड्स काढू. त्या अल्टिट्यूड्स कशा लागणार आहेत आपल्याला, कॉन्ग्रुएंट लागणार आहेत. त्या अल्टिट्यूड्स कशा हव्या आहेत आपल्याला, कॉन्ग्रुएंट हव्या आहेत. बच्चे लोक हा माझा ट्रायंगल. आता आपण ड्रॉ करूया याच्या अल्टिट्यूड्स. समजा मी या ट्रायंगलचं नाव घेतो ए बी सी. आता मला अल्टिट्यूड ड्रॉ करायची, मग मी काय करतो, बी मधनं अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर काढतो. व्हर्टेक्स बी मधनं अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर काढूया. व्हर्टेक्स बी मधनं अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर काढला तर ही झाली आपली अल्टिट्यूड, तिला नाव देतो मी बीडी. व्हर्टेक्स सी मधनं पण अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. व्हर्टेक्स सी मधनं अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. व्हर्टेक्स सी मधनं अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. त्याला नाव देतो समजा मी सेक सी. तर बच्चे आता बीडी आणि सीई ला काय म्हणायचं, अल्टिट्यूड. का बरं, बीडी काय आहे, व्हर्टेक्स मधनं अपोजिट साइडला परपेंडिक्युलर. सीई काय आहे, व्हर्टेक्स मधनं अपोजिट साइडला परपेंडिक्युलर. त्यामुळे बीडी आणि सीई ला काय म्हणायचं, अल्टिट्यूड. ओके, सोल्युशन थर्डचं फिगर ड्रॉ केली, नावं दिली. बच्चे आता आपल्याला लिहायचं आहे अँटीसिडेंट. अँटीसिडेंट त्यालाच काय म्हणतो आपण, गिवन पण म्हणणार आहोत पुढच्या चॅप्टर पासून. अँटीसिडेंट गिवन. गिवन काय, तर अल्टिट्यूड्स आहेत, अल्टिट्यूड्स, इफ द अल्टिट्यूड्स आहेत आणि त्या अल्टिट्यूड्स कशा आहेत, तर कॉन्ग्रुएंट आहेत. मग चला गिवन. मग आता हे सगळं सिंबॉलिक लिहायचं आहे आपल्याला. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी. अल्टिट्यूड कोणाला म्हणता येतं, जी परपेंडिक्युलर आहे तिला अल्टिट्यूड म्हणतात. मग इन ट्रायंगल एबीसी सेक बीडी परपेंडिक्युलर आहे अपोजिट साइडला. सेक बीडी परपेंडिक्युलर, तिला साइड म्हटलं तरी चालतं, सेक म्हटलं तरी चालतं. सेक बीडी परपेंडिक्युलर सेक एसी. बीडी काय आहे, अपोजिट साइडला परपेंडिक्युलर आहे, एसी ला परपेंडिक्युलर आहे. हा परपेंडिक्युलरचा सिंबॉल, परपेंडिक्युलरचा सिंबॉल. सेक बीडी परपेंडिक्युलर सेक एसी. बीडी परपेंडिक्युलर आहे म्हणजे बीडी काय झाली, अल्टिट्यूड झाली. म्हणजे तसं सेक सीई, सेक सीई परपेंडिक्युलर सेक एबी, सेक सीई परपेंडिक्युलर सेक एबी. तर बच्चे लोग सीई सुद्धा काय झाली, अल्टिट्यूड झाली.
जोही सेगमेंट परपेंडिक्युलर आहे त्याला अल्टिट्यूड म्हणायचं. आणखीन बच्चे लोग ह्या अल्टिट्यूड कशा आहेत? इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ह्या अल्टिट्यूड्स कॉन्ग्रुएंट पण आहेत. मग बच्चे लोग सेग बीडी कॉन्ग्रुएंट सेग सीई. अल्टिट्यूड्स कॉन्ग्रुएंट पण आहेत. बीडी आणि सीई अल्टिट्यूड आहेत आणि त्या कशा आहेत? कॉन्ग्रुएंट पण आहेत. नंतर सुरू होईल बच्चे लोग आपलं कॉन्सिक्वेंट, कारण देन पूर्वीचं सगळं लिहून झालं. कॉन्सिक्वेंट यालाच आपण टू प्रूव्ह पण म्हणणार आहोत. टू प्रूव्ह काय? देन दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. देन दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कोणत्या? दोज म्हणजे त्या साइड्स. कोणत्या? ज्यांच्यावर अल्टिट्यूड्स काढल्या त्या साइड्स. देन दोज म्हणजे ज्यांच्यावर अल्टिट्यूड्स आपण ड्रॉ केल्या, ज्यांचा आधी वर्णन आलंय त्या साइड्स. म्हणजे कॉन्सिक्वेंट. मग अल्टिट्यूड्स कोणावर काढले आपण? एक अल्टिट्यूड AB वर आहे, एक अल्टिट्यूड कोणावर आहे? AC वर आहे. म्हणजेच काय? टू प्रूव्ह साइड AB कॉन्ग्रुएंट साइड AC हे आपल्याला काय करायचं असतं? प्रूव्ह करायचं असतं. तर बच्चे लोग हे सगळं आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये, सेकंड चॅप्टर मध्ये असेच आपल्याला भरपूर प्रॉपर्टीज प्रूव्ह कराव्या लागतील. मग तिथे काय येतील बच्चे लोग? साधे स्टेटमेंट्स येतील. मग ते स्टेटमेंट आलं की आपल्याला काय गिवन काय आहे ते लिहावं लागेल. टू प्रूव्ह काय आहे ते लिहावं लागेल. फिगर ड्रॉ करावी लागेल. तर हे थोडक्यात काय झालं बच्चे लोग? नेक्स्ट चॅप्टर साठी थोडं प्रिपरेशन झालं. बच्चे लोग इथे आपला प्रॉब्लेम सेट 1 कंप्लीट होतो, म्हणजेच पहिलं चॅप्टर कंप्लीट होतो. आपण आता पुढच्या लेक्चरला काय बघणार आहेत बच्चे लोग? सेकंड चॅप्टर बघणार आहेत. बच्चे लोग जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा. आपलं जे चॅनल आहे बचाव क्लासेस त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या इतर फ्रेंड्सला जर अशा या व्हिडिओची गरज भासली, ते 9th मध्ये असतील त्यांनाही गरज भासेल, तर त्यांना तुम्ही बच्चे लोग हा व्हिडिओ शेअर पण करू शकता. बच्चे लोग भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.